आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। भिवंडीमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भिवंडीतल्या या मेळाव्याकडे मात्र लोकांनी काही प्रमाणात पाठ फिरवल्याचंच पाहायला मिळालं। भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या। प्रामुख्याने छगन भुजबळ यांच्या उपस्थितीबद्दल साशंकता होती। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? प्रशांत, आवाज येतोय? मेळाव्याला कसा प्रतिसाद आहे? मिलिंद, खरं तर दुपारी 3:30 वाजताच हा मेळावा सुरू होणार होता, पण अद्यापपर्यंत सुरू झालेला नाहीये। मेळाव्याला सभागृहामध्ये खरं तर या मैदानामध्ये विस्तीर्ण मैदानात प्रचंड मोठ्या खुर्च्यांची व्यवस्था सगळ्यात करण्यात आली। विस्तीर्ण व्यासपीठ आहे या ठिकाणी, पण अजूनपर्यंत खुर्च्या भरलेल्या नाहीये। ओबीसी निर्धार महामेळाव्यामध्ये जो प्रतिसाद हवा तसा अद्यापपर्यंत दिसून येत नाहीये। महादेव जानकर या ठिकाणी आले। या सभेचं प्रमुख आकर्षण आहे छगन भुजबळ। ते येत आहे की नाही ही शंका प्रत्येकाला वाटत होती, पण आता जी माहिती समजते त्यानुसार छगन भुजबळ या ठिकाणी येत आहे। कदाचित भुजबळ आले नसेल। गणेश, आपण दाखवूया काय परिस्थिती आहे या पूर्ण मैदानामधल्या खुर्च्यांची। व्यासपीठासमोर काही प्रमाणातच पहिल्या काही रांगा ज्या आहेत त्या रांगा आपल्याला तुरळक प्रमाणामध्ये भरलेल्या दिसून येत आहे, पण या सगळ्याच ठिकाणी गणेश आपण दाखवूया सभागृहामध्ये काय परिस्थिती आहे मैदानामध्ये। पण आपण बघतोय की ही परिस्थिती आहे सभागृहासमोरील या मैदानात असलेल्या खुर्च्यांची। या ठिकाणी अक्षरशः तुरळक प्रमाणामध्ये काही प्रमाणात खुर्च्या भरलेल्या आहेत। गर्दी अद्याप नाहीये, पण माहिती जी समजते त्यानुसार अजूनही बरेच जण रस्त्यावरनं या ठिकाणी येत आहेत। भुजबळ येत आहे की नाही येत आहेत अशा प्रकारची संभ्रमावस्था असल्यामुळे गर्दी कमी झाली की काय असाही प्रश्न खरं तर समोर आला। पण आता जी माहिती समजते त्यानुसार छगन भुजबळ या सभेसाठी येणार आहेत आणि याचमुळे ही गर्दी पुन्हा एकदा भरू शकते अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केला जातोय। महादेव जानकर यासह काही प्रमुख नेते जे आहेत ते या सभेच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम जो आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालाय। गणेश, आपण दाखवूया की व्यासपीठावर जे उपस्थित नेते मंडळी आहे, जर का आपण आता व्यासपीठ बघितलं तर त्या व्यासपीठावर महादेव जानकर हे ओबीसीचे नेते दिसत आहेत आपल्याला। आणखी त्याचबरोबर अजूनही काही ओबीसीचे नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेत, पण प्रत्येकाला अपेक्षा आहे प्रतिसाद कसा मिळतो त्याची। ओबीसीचा खरं तर निर्धार महामेळावा सध्या महाराष्ट्रामध्ये मिलिंद आपल्याला माहिती आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी प्रशांत, मंचावर असलेले तुरळक नेते आणि मंचाच्या समोर पहिल्या 4-5 रांगांमध्ये असलेले तुरळक कार्यकर्ते या व्यतिरिक्त तुर्तास